हाय युट्यूबर्स, ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज मी आहे बुलेश्वर मार्केटला आणि बुलेश्वर मार्केटचं एक असं दुकान तुम्हाला दाखवणार आहे मी जिथे आपल्याला आता नवरात्री फेस्टिवल आपल्या येतोय। नवरात्री फेस्टिवलसाठी जे लागणार आहे ज्वेलरी आहे ते एकदम होलसेल रेट मध्ये आणि होलसेल रिटेल दोन्ही तिथे मिळतं। होलसेल रेट मध्ये आपल्याला अवेलेबल होणार आहेत। अगदी इयरिंग पासून इयरिंग, नेकलेस, पेंडंट सगळ्या सेट आपल्याला एकाच ठिकाणी अवेलेबल होणार आहे। तर नेमकं हे शॉप आहे कुठे आणि कसं आपल्याला तिथपर्यंत जायचंय तर बघूयात या आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। तर जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला। तर हेच आहे ते शॉप, ज्या शॉप बद्दल मी तुम्हाला बोलले होते। बुलेश्वर मार्केटचं एक असं शॉप जिथे आपल्याला सगळ्या वस्तू अवेलेबल होणार आहे। तर इथे सुरुवात आपण कमरपट्ट्यापासून करू। नवरात्रीसाठी जे आपल्याला आपण जे कपडे वेअर करतो त्या कपड्यावरती मॅचिंग असे किंवा त्या कपड्यावरती सुटेबल असे आपल्याला हे मिळणार आहेत। तर त्या कमरबंदची प्राइस काय ते आपण विचारूया। कैसा है? 250 का है। 250। सबका प्राइस अलग अलग है? सबका अलग रेंज है। ये वाला 300। थोडं जवळून दाखव ना। बघ, या कमरपट्ट्याची प्राइस आपल्याला 250 आहे, याची 300। आणि हे वाले ये 400। 400। आणि मुळात याची खासियत अशी आहे की आपण जे नवरात्रीचे जे कॉस्ट्युम असतात किंवा जे आपण कपडे वेअर करतो त्याच्यावरती हे असे मॅचिंग आणि सुटेबल असतात। त्यामुळे असे आणि कम्फर्टेबल असतात आपल्या कपड्यांसाठी। त्यानंतर आपण इकडे हे बघा अशा प्रकारचे कडे ते तुम्हाला मी दाखवते। त्याची प्राइस काय कशी आहे जोडी? 350। 350 का जोडी आहे। ही जोडी 350 रुपयाला आपल्याला। 250 का 250। हे बघा ही जोडी आहे 250 रुपयाला। आणि याच्यामध्ये हे कडे 150 का आएगा। बघा ही फक्त 150 रुपयाला आहे आणि लहान मुलांसाठी खरंच खूप छान आहे। आतून बघा पूर्ण हे कम्फर्टेबल आहे। 250 का आणि 250 कलर ऑप्शन म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला तर वेगवेगळ्या रिटेल दोनों मिलता है। होलसेल और रिटेल। आणि इथे नुसतं फक्त होलसेलच नाही तर रिटेल आपल्याला मिळतात। आपल्याला सिंगल वस्तू घ्यायची असेल तर तीही मिळते आणि मिनिमम प्राइस मध्ये मिळते। अगदी 100-150 रुपयापासून हे असे कडे आपल्याला अवेलेबल होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला साईज तर वेगवेगळ्या मिळतात प्लस डिझाईन प्रत्येक ड्रेसची डिझाईन वेगळी आहे। वेगवेगळी व्हरायटी आपल्याला इथे अवेलेबल होते। आणि या साईडला तर आपण बघितलं तर आपल्याला ज्वेलरी मध्ये नेकलेस वगैरे आहे ते बघा। त्याच्यामध्ये पण खूप ऑप्शन आहेत। आपण एक याचं प्राइस विचारूया। तर याची स्टार्टिंग कशी आहे दादा? दादा त्याची स्टार्टिंग काय आहे? त्याची स्टार्टिंग इसका प्राइस क्या है? हे बघा हे अशा सबका अलग अलग है ना। और छोटा वाला 300-400। हे बघा हे अशा प्रकारचे जे आपल्याला नेकलेस आहेत याची स्टार्टिंग प्राइस 300 आहे। 300-400 अशीच आहे प्रत्येकाचे। जसं आपण घेऊ तसं आहे। हे बघा 300। हे बघा केवढं मोठं आहे। 500 ला आहे। हे बघा हे केवढं अट्रॅक्टिव्ह आहे आणि फक्त 500 रुपीजला आहे। नॉर्मल आपण जी ज्वेलरी घेतो ही आपल्याला 300-400 रुपयाला तर मिळते, पण ही एवढी मोठी ज्वेलरी बघा हे आणि किती अट्रॅक्टिव्ह आहे। आपल्याला फक्त 500 रुपयाला इथे मिळते आणि ही जी ज्वेलरी आहे ही आपल्याला 300 रुपयाला। आणि त्यानंतर इकडे जे मी तुम्हाला मगाशी पण कडे दाखवले त्याच्यामध्ये बघा हे असे सेट आहेत। कसे असे 150 रुपयाला अशा प्रकारे आपल्याला सेट मिळतात। ह्याच्यामध्ये पण खूप प्रकारचे ऑप्शन्स आहेत। ते कसं आहे? त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत। प्रत्येकाची डिझाईन खरंच खूप छान आहे, प्रत्येकाची वेगळी आहे आणि नवरात्रीसाठी तर एक बेस्टच आहे। तिथे आपल्याला बघायचं आहे की झुमके कशा प्रकारचे आहेत। पूर्ण हे पूर्ण कानाचे झुमके आहेत। आणि हे बघा आपल्याला आणि याची प्राइस फक्त 150 रुपयापासून स्टार्ट आहे। 150 पासून 300 ते 400 मॅक्झिमम 400 च्या वरती आपल्याला काहीच नाही। हे बघा जे तुम्हाला मी दाखवले ना मगाशी पण
कम्प्लीट हँडवर्क आहे बघा, आणि दिसायला पण खरंच खूप छान दिसतो अशा प्रकारे. प्राइस रेंज खरंच खूप छान आहे तिथले. जल्दी करो गले का हिसाब नेकलेस. आणि हे नेकलेस मध्ये आपल्याला ही एवढी व्हरायटी आहे बघा, 300-400 रुपयापासून. तर अजून इयरिंग्स वगैरे ते आपण बघूयात त्या साईडला. आणि इथे बघा आपण नवरात्रीच्या कॉस्ट्युम वरती जे झुमके वेअर करतो ते हे अशा प्रकारे तिथे. त्याची आपण प्राइस बघूया, तुम्हाला थोडे ऑप्शन्स दाखवते मी अशा प्रकारे. आणि नेमकं हे सगळं मी सांगते ते आहे कुठे कुठे लोकेटेड आहे हे सगळं आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत. एक्झॅक्टली लोकेशन तुम्हाला इथे देईनच मी. अशा प्रकारे झुमके कसे आहेत? एक ही प्राइस आहे, काय अलग अलग आहे बघा. 250 रुपयापासून स्टार्टिंग आपल्याला 250. आणि हे जर असे आपण मोठे झुमके घेतले तर हे आपल्याला 300 रुपयाला मिळतात. आणि त्याच्यामध्ये रिंग आहेत खूप प्रकारच्या रिंग मध्ये. हे बघा, आणि आता रिंग दाखवते तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारच्या. ह्याच्यामध्ये पण आपल्याला खूप ऑप्शन्स आहेत, खूप व्हरायटी आहे. आणि त्या किती ट्रेडिशनल आहेत बघा. रिंग कशा आहेत? आणि रिंगची प्राइस बघा 100 रुपये, 150 रुपये, 120 रुपये असे आहे. त्याच्यापेक्षा काही जास्त नाहीत, म्हणजे हे रिजनेबल रेटच आहेत. आणि त्याच्यामध्ये किती ते ट्रेडिशनल आणि वेगळे बघा. आणि माथे काय ना, आणि ही माथा बिंदी आहे बघा अशा प्रकारची. याची प्राइस काय आहे? 150, 200, 250 अशा प्रकारचे. आणि याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळते. वाव, 300 रुपये का खींचो मत, मैं निकाल दूंगा मेरे को. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑप्शन्स आहेत. त्यानंतर आणि हे बघा असे हे कांचन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 150, 200, 250 असे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कांचे. आणि याची प्राइस काय? पट्टा आहे ना, गले में पहनने वाला पट्टा नाही आहे. आणि हे जे पट्टे आपल्याला दिसत आहेत हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे. आणि हे बघा, ह्या पट्टे आपल्याला 100 रुपयापासून 150 रुपयापासून अशी ह्यांची प्राइस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहे. बघा, जे आपण स्टील मध्ये ज्वेलरी बघितली, स्टील प्लेटिंग होते, आणि याच्यामध्ये आपल्याला कलरफुल गोंड्यामध्ये वेगवेगळी ज्वेलरी बघायला मिळते. टोटल सगळ्याच वस्तू आपल्याला एका ठिकाणी, अगदी रिंग पासून रिंग, इयरिंग सगळ्याच गोष्टी आपल्याला इथे छान अवेलेबल होत आहेत आणि रिजनेबल रेट मध्ये अवेलेबल होत आहेत. तर माझं तर म्हणणं आहे की तुम्ही या शॉप मध्ये आणि इथेच खरेदी करा, कारण इथे टोटल सगळं आपल्याला अवेलेबल मिळतंय. पाहिली ना ज्वेलरी, आणि त्याचे रेटही पाहिले. पण हे लोकेशन नेमकं आहे कुठलं किंवा एक्झॅक्ट लोकेशन इथलं काय? तर आपण जेव्हा बुलेश्वर मार्केटला आतमध्ये एंटर करतो तर मार्केटच्या समोर जी पांजरपोळ आहे, पांजरपोळ तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्या पांजरपोळी पासून आपण आज आलो तर राईट साईडला एक मंदिर आहे, श्रीराम मंदिर आहे बघा. आणि त्या श्रीराम मंदिरच्या बाजूलाच हा स्टॉल आहे किंवा हे शॉप आहे जिथे आपल्याला ही ज्वेलरी अवेलेबल होणार आहे. ज्वेलरीचे रेटही खूप रिजनेबल आहेत. आणि बघा, हा असा समोर रोड आहे, रोडच्या बाजूला राईट साईडलाच हे मंदिर आहे, मंदिराच्या बाजूलाच हे शॉप आहे जिथे आपण ही ज्वेलरी बघितली. तर ज्याला कुणाला याच्यात नक्की या शॉपला व्हिजिट करा, इथून ज्वेलरी घेऊन जा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.